मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 102. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीस सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. युवराज दुर्योधन, दुःशासन, मामा, जयद्रथ, राजपुत्र कौरव सर्वजण उपस्थित होते. स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खाण्याच्या आश्रमातील सवयीमुळे केवळ अश्वत्थामन तेवढा आला नव्हता. अंगराजानं अपूप आणि नवनीत यांचं आकंठ भोजन घेतलं, तर इतर सर्वांनी लटवाक पक्षाच्या मांसाच्या पदार्थांवर यथेच्छ ताव दिला. तांबूल सेवनापूर्वी जुन्या मधाचं मद्य घेऊन प्रभंजन भोजनगृहात आला. सर्वांच्या हाती एक एक चषक देऊन उभट चंचुपात्रातून तो ते चषक भरत गेला. युवराज दुर्योधन बैठकीवरून उठून चषक उंचावून बोलू लागला. माझा सखा अंगराज कर्ण यांना दिग्विजय करून पितामह, गुरु द्रोण, कृपाचार्य आणि महाराज पांडू यांनी कधीही मिळवून दिली नव्हती एवढी अफाट कीर्ती कुरु राज्याला मिळवून दिली आहे. त्याचा हा पराक्रम असाच वाढत राहावा अशी माझी इच्छा आहे. दिग्विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हातातील मधुर सोमरस तुम्ही सर्व कुरूंनी प्राशन करा. दिग्विजय अंगराज कर्ण, जय तू, जय तू. त्यानं चषक ओठाजवळ नेऊन तो एका घोटातच प्राशन करण्यापूर्वी घोषणा दिली. सर्वांनी चषक रित्ते केले. प्रभंजनानं चपळाईनं ते पुन्हा भरले. सर्वांचा उत्साहभंग होऊ नये म्हणून आम्ही दोघं त्या जळजळीत द्रवाचे घोट डोळे मिटून घेऊ लागलो. एक चषक कसा तरी संपवून मी अंगराजाच्या हातातील चषकाकडे पाहिलं. प्रभंजनानं तो पुन्हा भरला होता. तसे आम्ही युद्धापूर्वी हुरूप येण्यासाठी सोमरस घेत होतो, पण तो इतका मादक नव्हता. आमच्या चषकात भरलेलं मद्य मात्र खूपच मादक होतं. म्हणूनच मी अंगराजाला पुटपुटत सूचना केली, हा सोमरस नाही, अधिक प्राशू नकोस. त्यानं तो पायांशी ओतून टाकला, पण प्रभंजनानं तो पुन्हा सर्वांसमोर भरला. दादाचा नाईलाज झाला. सर्वजण सहभोजनासाठी एकत्र जमलेत की मद्य पिण्यासाठी तेच कळेना. 100 राजपुत्र, शकुनी आणि जयद्रथ सर्वजणच पाण्यासारखे मद्य पिऊ लागले. अर्ध्या एक घटकेतच बैठकीचं स्वरूप पालटलं. जुकांड्या खात उठलेले मामा हातांची पोकळी कानाजवळ नेत आत द्युताचे फासे असल्याप्रमाणे ती हलवीत दादासमोर येऊन बोबड्या शब्दांत म्हणाले, कर्ण, तुझ्यासारखे 56 दिग्विजय मी या फाशांनी करून दाखवीन. बोल, काय दान आहे तुझं? काय म्हणालास? 5? हे बघ, 5 तर 5. हाती काही नसतानाही त्यांनी फासे फेकल्याचा हावभाव केला. 5! ते जुकांड्या खातच मोठ्यानं ओरडले. नसलेले फासे गोळा करण्यासाठी म्हणून धाडकन खाली कोसळले. मला त्यांची कीव आली. दुसऱ्या एका कोपऱ्यात तर दुःशासन एका दगडी स्तंभाला स्त्री समजून तिची वस्त्र फेडण्यासाठी म्हणून त्या स्तंभाभोवती फिरत होता. दासी, दासी असं म्हणून पुटपुटत होता, खदखदून हसत होता. क्षणातच सर्व राजपुत्र बरळू लागले. आम्हाला पुरेसं मद्य न घेताही भोवळ याची वेळ आली. कुणी हातपाय आपटून लहानासारखा आक्रोशत होता, कुणी गडाबडा लोळू लागला. दिग्विजयात एखाद्या राजानं आमचा पराभव केला असता तरी बसला नसता एवढा प्रचंड धक्का ते बरळणं ऐकून मला बसू लागला. शेवटी स्वतः युवराज दुर्योधन बरळत उठला. अंगराज, तुझा दिग्विजय व्यर्थ आहे. ज्या अर्जुनानं किराट रूपातल्या शंकराचा पराभव केलाय तो अर्जुन अजिंक्य आहे. त्याला तू कसा जिंकणार? नुसतं अर्घ्य देऊन काय उपयोग? अर्जुन, अर्जुन. त्याचा तोल जात होता. शरीर वादळातल्या कळकीच्या बेटासारखं झुलत होतं. शब्दरूपानं कसं तरीच करकरत होतं. दुर्योधन! दादा इतक्या मोठ्यानं ओरडला की प्रभंजनाच्या हातांतील चंचुपात्र निसटून खाली पडलं. शल्याकडून भुर्जपत्रावर लिहून घेताना जो सात्विक संताप त्याच्या डोळ्यांतून उफाळत होता त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रकर्षानं तो संतापलेला होता. त्याच्या नाकाचं अग्र रक्तवर्णी झालं होतं. आग पाखडणारे डोळे अधिक गरगरत होते की कपाळावरची धमनी अधिक थडथडत होती तेच समजेना. त्याचे शब्द त्याच्या बाणापेक्षाही अधिक वेगवान होते. हातातील चषक थरथरत होता. ताडकन आपल्या आसनावरून उठून
वर्षा ऋतूतील मृगाची सर कोसळावी तसा तो बोलू लागला. राजपुत्र म्हणविणाऱ्या धुंद मद्यप्यांनो, मद्यानं जर तुमच्यासारख्या क्षत्रियांचंही अशा अशा गर्दभात स्थित्यंतर होत असेल तर धिक्कार असो त्या मद्याचा आणि तुम्हा मद्यप्यांचा. पांडवांसारखे बलशाली शत्रू जिवंत असताना ज्या मद्यानं तुम्हाला त्यांची आठवणी उरली नाही त्या मद्याचा धिक्कार असो. मी अंगराज कर्ण आज अशी प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत अर्जुनाचा वध मी करणार नाही तोपर्यंत चुकूनही मद्य पिणार नाही. इतकंच काय, पण त्याच्या रक्तानंच केवळ धुवावायचे म्हणून मी माझे पायही तोपर्यंत धुणार नाही. अर्जुनाला अजिंक्य म्हणणाऱ्या दुर्योधना, माझा दिग्विजय तुला पुरेसा वाटत नसेल, माझी सूर्यराधनाही त्यासाठी कमी पडली असेल, माझी पुण्याई कमी वाटत असेल तर यापुढं मी माझी पुण्याई दान धर्मानं भरून काढीन. पण अर्जुनाच्या भयानं दबलेल्या दुर्बला मी त्याला ठार मारीनच मारीन. दादा थांबला आणि पुन्हा निर्धारानं गरजला. आजपासून कोणताही याचक अंगराज कर्णाच्या द्वारातून कधीच विनमुख परत जाणार नाही, कुडीत प्राण असेपर्यंत. हातातील चषक फेकून देऊन तो झपाझप चालत कक्षाबाहेर गेला, पेटत्या शेपटाच्या बाणासारखा. ती त्याची घोर प्रतिज्ञा ऐकून माझ्या दिग्विजयाचा आनंदही मावळला. भवितव्यात काय आहे या शंकेनं मी खिन्न सुन्न मनानं त्याच्या मागून बाहेर पडलो. सोसाट्याच्या वाऱ्यानंतर आम्रवृक्षाखाली फलांचा सडा जसा अस्ताव्यस्त पडतो तसे कुरूंचे मध्यधुंद 100 राजपुत्र आता कक्षभर निश्चित पडले होते. त्यांचं असं बद्ध बरळणं बंद झालं होतं.